मीकाह चॅप्टर 2 मीखा अध्याय 2 जे अनर्थाचा संकल्प करीतात व बिछाण्यावर पडल्या पडल्या दुष्टतेची योजना करीतात त्यास धिक्कार असो। सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे। ते शेतांचा लोभ धरून ती हरण करीतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करीतात। असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करीतात। म्हणून परमेश्वर म्हणतो, पहा, या वंशाचे अनिष्ट मी योजित आहे। त्याच्या जोखडाखालून तुम्हास आपली मान काढिता येणार नाही, तुम्हास मान वर करून चालता येणार नाही, कारण प्रसंग वाईट आहे। त्या दिवसात लोक तुम्हास उद्देशून बोलतील, विवळून शोक करीतील व म्हणतील, सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला। त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे, तो मजपासून कसा काढून घेतला आहे। आमचे क्षेत्र फितुऱ्यास त्याने वाटून दिले आहे। ह्यामुळे चिठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझमध्ये कोणी राहावयाचा नाही। ते एकसारखे बकत असून लोकास म्हणतात, बकू नका। त्यांनी आपल्या गोष्टींविषयी बकू नये, त्यांचे दोष देणे थांबत नाही। ज्यांना याकोबाच्या घराण्यातले म्हणतात, ते तुम्ही लोक हो। परमेश्वराचा आत्मा कमी सहनशील आहे काय? हे त्याचे करणे आहे काय? माझी वचने सरळपणे वर्तन करणाऱ्यांचे बरे करीत नाहीत काय? तरी पण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले, जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात। त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही बुचाडून घेता। तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रिया त्यांच्या सुखधामातून घालविता, त्यांच्या मुलांपासून माझे वैभव कायमचे हरण करिता। उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांती स्थान नव्हे, कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल। वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, द्राक्षारस व मद्य यांचे मी भाकीत करीन, तर तो या लोकांचा संदेष्टा होईल। हे याकोबा, मी तुम्हा सर्वांना निश्चये एकत्र करीन, इस्रायलाचे अवशेष मी निश्चये जमा करीन। मी त्यास बस्त्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन। लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणामधल्या कळपाप्रमाणे ते गजबजतील। फोडतोड करणारा त्यांच्या पुढे चालत आहे, ते फोडून वेशीतून पार निघून गेले। त्यांचा राजा त्यांच्या पुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे।